हॅलो गुड मॉर्निंग फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे खूप छान आणि मस्त मजेत असणार. तर आज मी करणार आहे एक मस्त अशी क्लिनिंग. सो बरेच दिवस झालेले होते ॲक्च्युली मला हे स्टीलचे डबे तुम्ही जे बघतायत ना ते क्लीन करून घ्यायचे होते. जेव्हा आम्ही इथे शिफ्टिंग केली होती तेव्हा खूप घाईगडबडीमध्ये मी हे डबे असेच गॅस ओट्याच्या खाली ठेवून दिलेले होते. म्हटलं चला आता मुलंही स्कूलला गेलेली होती आणि माझे जे काही घरातले बेसिक काम आहे ते सुद्धा आवरलेले होते. सो आता माझ्याकडे थोडासा एक्स्ट्रा टाइम आहे तर हे राहिलेलं काम मी आज करून घेते. कारण खरं सांगायचं तर हे डबे वॉश करायला ना मला खूप जास्त कंटाळा येत आहे. पण माझी एक सवय आहे ती म्हणजे मला काम करताना माझं आवडतं म्युझिक ऐकायला खूप जास्त आवडते. सो तुम्ही हा स्पीकर बॉक्स बघू शकता. मी यावर माझं आवडतं गाणं लावून घेते आणि मग माझं काम मी एन्जॉय करते. तर कुठलं गाणं लावलंय ते तुम्ही सुद्धा ऐका. सो त्यानंतर मी एक एक डब्बे करून सगळे इथे डब्बे वॉश करायला सुरुवात केलेलीच होती की तेवढ्याच वेळामध्ये काय झालं ना आमची लाईटच गेलेली होती आणि मला थोडंसं शूटिंगसुद्धा करायचं होतं. म्हणून मग मी हे डब्बे असेच एका साईडला ठेवून दिले आणि खरंच 5 ते 10 मिनिटात लाईटसुद्धा आलेली होती. म्हणून मग म्हटलं की चला माझी शूटिंगसुद्धा कंटिन्यू करायला हवं आणि पुन्हा या डब्याची क्लिनिंगला मी सुरुवात केलेली आहे. सो स्टीलचे डब्बे वॉश करताना मी इथे विम लिक्विड जेलचाच वापर करत असते. मला पर्सनली त्याने भांडी खूप छान क्लीन झाल्यासारखी वाटतात आणि स्टीलची भांडी एकदम चकचकीत दिसतात. मग तुमच्याकडे हार्ड वॉटर असो किंवा नॉर्मल वॉटर असो व्यवस्थित वॉश केले की भांडी छान क्लीन होऊन जातात. सो आता मी एक एक करून सगळे डब्बे इथे वॉश करून घेते आहे. आणि खरं सांगायचं तर घरकाम हे असं काम आहे ना की आपण कितीही केलं तरी ते कधीच पूर्ण होत नाही. एक काम पूर्ण केलं की दुसरं काम आपली वाट बघतच असते. सकाळपासून रात्रीपर्यंत आपण कितीतरी छोटी मोठी कामं करत असतो. मुलं, घर, स्वयंपाक, किचन, क्लिनिंग, कपडे, भांडी, ही लिस्ट तर कधी आयुष्याची संपतच नाही. आणि सगळ्यात गमतीचं काम म्हणजे या सगळ्या कामाचं कौतुक बरेचदा कोणीच करत नाही, ते आपल्याला स्वतःलाच करावं लागते. म्हणून मला असं वाटते की आपण हाऊसवाईफने आपल्या कामाला कधीच कमी समजू नये. कारण घर सांभाळणं, मुलाची काळजी घेणं, घरातल्या सगळ्या गोष्टी मॅनेज करणं ही सुद्धा खूप मोठी जबाबदारी आहे. आणि हे सगळं करून जे आहे ते मी यूट्यूब स्टार्ट केलेलं आहे. यूट्यूबवर मी दररोज व्हिडिओ बनवते, शॉर्ट व्हिडिओ अपलोड करते. सो तुम्ही मला समजून घ्या आणि प्लीज करून मला सबस्क्राईब करा. मला तुमचा सपोर्ट हवा आहे कारण मी प्रत्येक व्हिडिओ मागे खूप जास्त मेहनत घेते आहे. सो आय होप तुम्ही मला समजून घ्याल. सो कधी कधी आपल्याला घरकाम करताना खूप कंटाळा येतो. आपल्याला वाटते आज काहीच करावं असं वाटत नाही. पण अशा वेळी मी एक गोष्ट करते, माझं आवडतं गाणं लावते, थोडं स्वतःला मोटिवेट करते आणि मग तेच काम मी एन्जॉय करत करते. कारण काम तर आपल्याला करायचंच आहे नाही का. मग ते नाराज होऊन किंवा चिडचिड करत करण्यापेक्षा थोडं म्युझिक लावून स्वतःसाठी थोडा वेळ काढून आणि पॉझिटिव्ह राहून केलं तर आपल्याला सुद्धा ते काम थोडं हलकं वाटायला लागते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे घराची काळजी घेताना आपण स्वतःला विसरू नये. म्हणून दररोज थोडासा तरी वेळ आपण स्वतःसाठी काढलं पाहिजे. आपलं आवडतं गाणं ऐकलं पाहिजे किंवा निवांत चहा कॉफी घेतली पाहिजे. थोडा वेळ बाल्कनीमध्ये बसून मस्त असं शांत वातावरणाचा जो आहे ना तो व्ह्यू बघितला पाहिजे. कारण आपण आनंदी असलो ना तर त्या आनंदाची पॉझिटिव्ह एनर्जी आपल्या संपूर्ण घरात जाणवते. सो म्हणूनच आजचं हे छोटंसं रिमाइंडर माझ्यासारखा सगळ्या होममेकरसाठी आहे. तुम्ही जे करता त्याची किंमत खूप मोठी आहे. तुमच्या कामाला व्हॅल्यू आहे आणि तुमच्या मेहनतीला सुद्धा व्हॅल्यू आहे. म्हणून घरकाम कितीही असलं तरी स्वतःचं कौतुक करायला आणि स्वतःसाठी थोडं जगायला कधीच विसरू नका. आणि चला आता माझे हे सगळे डबे क्लीन करून घेतले आणि आता इथे विंडोमध्ये जे आहे ना छान सनलाईट येतो म्हणून मी इथे सुकवायला ठेवून दिले. त्यानंतर खिडकीच्या बाहेर बघितलं तर इतका प्रशस्त वातावरण दिसत होता ना की खूपच सुंदर. इतकी छान हिरवळ बघूनच माझं मन तर अगदी फ्रेशच राहत असतं. आज मी तुमच्यासोबत खूप सुंदर असं प्रॉडक्ट शेअर करणार आहे. सो मी मागवलेले आहे मिशोवरून काही प्रॉडक्ट. तर यामध्ये काय आहे तर चला तुम्हाला दाखवते. खरं तर हे जे आहे प्रॉडक्ट आहेत ना ते होम डेकोरचे आहेत आणि यामध्ये जे आहे मी काही म्हणजे छान असं घराला छानसं लुक देण्यासाठी जे आहे ते मी मागवून ठेवलेले आहेत. सो त्याआधी आपण हा पहिला पार्सल जो आहे तो खोलून दाखवते. यातले जे पार्सल जे आहेत ना ते मी ऑलरेडी तुमच्यासोबत शॉर्ट व्हिडिओमध्ये शेअर केलेले आहेत. सो तुम्ही बघितलं नसेल तर नक्की बघा. आणि परत एक रिक्वेस्ट तुम्हाला करायची होती की तुम्ही जे तुम्ही सबस्क्राईब करत असाल ना तर तुम्ही मला इन्स्टावर देखील फॉलो करू शकता. मी इन्स्टावर सुद्धा
सुद्धा माझे डेली व्लॉग्स जे आहेत ते सुरू केलेले आहेत. त्यानंतर हा पहिला प्रॉडक्ट आहे. यामधले मी 2 जे वस्तू होत्या ना ते मी लावून घेतलेले आहे. सो हे होम डेकोरसाठी आहे. जसं आपल्या घरात एखादा कोपरा का कुठला म्हणजे फोटो काढायचा आहे किंवा एखादी साडी घातली तर आपल्याला बॅकग्राऊंड खूप छान पाहिजे असेल ना, तर मी हा जो आहे ना तो मिशोवरून ऑर्डर केलेला आहे आणि हा खरंच खूपच छान आलेला आहे. याला असं छान हुक दिलेला आहे, तर तुम्ही बघू शकता इथे छान छोटासा होल दिलेला आहे आणि हे जे आहे ना म्हणजे आपल्या ज्या वॉलला आहे ना ते कुठेच डॅमेज करणार नाही. तर इथे एक स्टिक दिलेला आहे आणि या स्टिकच्या साहाय्याने आपण याला कुठेही इझिली असं हँग करून घेऊ शकतो आणि हे जे आहे ना ते यामध्ये असं थोडंसं घालून घ्यायचं. सो तुम्ही बघू शकता अशा प्रकारे याला असं कुठेही आपण छान डेकोरेट करू शकतो. सो मी हे कुठे डेकोरेट करणार आहे ते सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे. मी हे जे 2 वस्तू मागवलेले होते ना त्यातली एक वस्तू मी इथे हँग केलेली आहे आणि ती इझिली इथे हँग झालेली आहे. सो मी तुम्हाला जवळून दाखवते. तर तुम्ही बघू शकता हे असं मी इथे नाही का चिपकवून दिलेलं आहे आणि हे छान असं खूप सुंदर असं लुक दिसत आहे. आणि हे 3 फ्रेम जे आहेत ते मी इथे मॅचिंगसाठी म्हणून ग्रीन कलरचंच मागवलेलं आहे आणि बेडरूमचा लुक जो आहे तो खूप छान आणि असं प्रशस्त दिसत असतो. सो तुम्ही बघू शकता. सो अशा पद्धतीने मी हा कोपरा जो आहे तो थोडा डेकोरेट केलेला आहे. त्यानंतर एक मी असं इथे जे आहे ना या डोअरच्या बाजूला लावलेला आहे जेणेकरून इथला जो लुक आहे ना तो थोडा छान दिसेल. त्यानंतर हा एक जो आहे तो बॅलन्स आहे. सो आता मी सध्या याला कुठेच हँग करणार नाही कारण आता मला घरात म्हणजे अशी जागा मिळाली नाही किंवा मला आता लक्षात येत नाही मला म्हणजे हँग करावं लागेल. सो याला मी बॅलन्स ठेवते. जेव्हा मला वाटेल की ही विंडो किंवा ही वॉल जी आहे ती रिकामी वाटत आहे तेव्हा मग मी हा जो आहे तो त्याला हँग करून देईन. तोपर्यंत मी असंच पॅक करून ठेवून देते. त्यानंतर दुसरा पार्सल म्हणजे हा खरंच तर खूप छान आहे. म्हणजे पैशाचा विचार केला तर खूपच कमी कॉस्टमध्ये इतके सुंदर मी म्हणजे हे प्लांटर बोलवलेले आहेत ना. सो तुम्ही बघू शकता इतके सुंदर आहेत ना म्हणजे काहीच म्हणजे याच्यासमोर तुम्ही काहीच बोलू शकणार नाही. तो हे याची क्वालिटी तर जबरदस्त आहे आणि एक गोष्ट म्हणजे याला कुठेही आपण कोणत्याही कोपऱ्यात ठेवून देऊ शकतो कारण याला जे आहे ना असे खाली 3 होल दिलेले आहे आणि त्याचे स्क्रू देखील आहे. त्यामुळे ना आपल्याला एक्स्ट्रा स्टँड घ्यायची काही गरज पडणार नाही आणि अगदी म्हणजे कमी कॉस्टमध्ये इतकी छान क्वालिटी मिळाली तर आपण हे नक्कीच बाय करू शकतो. आणि तुम्हालाही माझ्यासारखं जर गार्डनिंग करायची जर आवड असेल तर तुम्ही नक्कीच तुमच्या घरामध्ये असा प्लांटर ॲड करू शकता. सो सध्या यामध्ये मी कुठलाच प्लांट वगैरे काही लावलेला नाही. सो बघूया आता मी विचार करते की यामध्ये कुठल्या प्रकारचा म्हणजे प्लांटर मी लावू. सो सध्या तरी मी आर्टिफिशियल प्लांटर जो आहे तो यावर ठेवून देणार आहे. सो बघू शकता अशा पद्धतीने हे दोनही प्लांटर आहे. छान याची हाईट म्हणजे चांगली आहे. अशी आपण कोणत्याही कोपऱ्यामध्ये जरी ठेवला तरी याची हाईट जी आहे ना म्हणजे खूप कमी किंवा छोटी वाटणार नाही. सो चला मी तुम्हाला ठेवून दाखवते. सो सध्या ना हा टीव्ही जवळचा जो तुम्ही कोपरा बघत आहे ना तो अजूनपर्यंत मी काही डेकोरेट केलाच नाही. सो म्हटलं चला हा रिकामा वाटत आहे तर मग इथेच हा प्लांटर जो आहे तो ठेवून दिला. त्यानंतर माझ्याकडे काही असे आर्टिफिशियल प्लांट्स होते. सो ते यावर मी टाकून थोडंसं असं डेकोरेट करून घेतलेलं आहे. सो हे फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी आहे. बाकी मी याचं काहीतरी वेगळं असं माझं प्लॅन सुरू आहे. सो बघूया इन फ्युचर मी तुमच्यासोबत नक्कीच शेअर करते. त्यानंतर दुसरा प्लॅन्टर जो आहे ना तो मला किचनमध्ये ठेवायचा होता कारण सर्वात जास्त वेळ माझा किचनमध्ये जात असतो आणि मला किचन डेकोरेट करायला, किचन क्लिनिंग करायला आणि किचनमध्ये जास्तीत जास्त वेळ घालवायला मला खूप जास्त आवडते. म्हणून ना मी हा जो प्लांटर आहे ना तो इथे ठेवलेला आहे. यामध्ये माझ्याकडे सध्या जे म्हणजे सनफ्लावरचे फ्लावर्स होते त्यानंतर जे काही म्हणजे छोटे मोठे माझ्याकडे डेकोरेशनचं सामान होता तो टाकून मी इथे हा प्लांटर तयार करून घेतला. त्यानंतर आता मला राहिलेली आहे माझे सायंकाळचे कामं, रात्रीचे कामं करायची आहे. सो दूध उकळायला ठेवलेलं होतं आणि तिकडे मी व्हिडिओ शूट करत होती. तेवढ्याच वेळामध्ये दूध जो आहे तो म्हणजे उतू गेला. त्यानंतर चिवला एखादं काम सांगितलं ना तर ते पूर्ण किचनची वाट लावून टाकते. सो तिचा हात तेलाच्या वाटीला लागला आणि ती वाटी पडली आणि पूर्ण तेल जो आहे तो ओठावर पसरलेला आहे. त्यानंतर सकाळी जे घासलेले भांडे होते जसं की हे डब्बे घासून काढलेले होते त्यातला सामान मी काढून ठेवलेला होता. आता तेच भरून घेते. बऱ्याच दिवसापासून घासायचे होते म्हणून 2-4 वस्तू मी बाहेरच ठेवलेले होते. सो आता ते सगळे जे आहेत ते यामध्ये भरून घेते.
तर सध्या राईस संपलेला होता म्हणून आम्ही 5 किलो राईस घेऊन आलेले होते आणि आता राईस या डब्यामध्ये टाकून घेतलं आणि ही कॅरी बॅग रिकामी झालेली होती आणि अशा छोट्या मोठ्या ज्या काही कॅरी बॅग्स मार्केटमधून घरी येतात त्या मी कधीच फेकत नाही, तर मी ते डस्टबिनमध्ये यूज करत असते. कधी ओला कचरा टाकण्यासाठी तर कधी सुका कचरा टाकण्यासाठी. सो मी भरपूर काही गोष्टी ज्या आहेत ना फेकण्याआधी खूप विचार करून सगळं काही करून घेत असते. त्यानंतर आता 2-4 डब्बे होते जे घासायचे होते, कारण त्यामध्ये सामान होतं. जसं की आता गव्हाच्या पिठाचा डब्बा होता, तो तर इतका जास्त भरलेला होता की खूपच जास्त. सो आधी म्हटलं जे काही डब्बे वॉश केले त्यांनाच नीट ठेवून देते. त्याआधी हा जो ओट्याच्या खालचा बाजू आहे ना तो पूर्ण असं पुसून घेतला आणि जे काही डबे वॉश केलेले होते ते सगळे प्रॉपर तिथे ऑर्गनाइज करून ठेवून दिले. आता हे जे काही बाकीचे डब्बे आहेत ज्यामध्ये सामान भरलेलं आहे, सो एक ओला कापड केला आणि त्यानेच आता मी पुसून घेणार आहे, कारण गव्हाचं पीठ खूप जास्त आहे. म्हणजे ते बाजूला शिफ्ट करून ते डब्बा वॉश करणं आता शक्य नाही, म्हणून मी ओला कापडाने हे पुसून घेते आहे. सो रोजच्या कामामध्ये मी म्हणजे दररोज विचार करते की गव्हाच्या पिठाचा डब्बा जे आहे ते पुसायचं आहे पण ते राहूनच जात असते. सो आत्ता जे आहे ना हे पूर्ण क्लीन केलंच होतं, तर ते सुद्धा क्लीन करून घेतलं आणि छोटे छोटे जे काही माझ्याकडे स्टीलचे डब्बे आहेत ते सगळे पुसून काढले आणि सगळे जे ही जी म्हणजे गॅस ओटा आहे ना तिथे सगळे डब्बे येऊन जातात. सो त्यानंतर आता मला हा पूर्ण किचन काउंटर टॉपसुद्धा क्लीन करून घ्यायचा आहे, कारण भरपूर जास्त मेस झालेला आहे. म्हणजे छोटे मोठे कामं जरी काढले तरी किचनमध्ये जो आहे तो पसारा लगेच होऊन जात असतो. सो चिऊचे पप्पा खूप जास्त उशिरा येतात, म्हणून त्यांचं जे काही जेवणाचं होतं ते सगळं मी बाहेर नेऊन ठेवून दिलं, कारण आमचं सगळ्यांचं जेवण झालेलं आहे. सो म्हटलं चला आता निवांत मी माझं किचन जे आहे ते पूर्ण क्लीन करून घेते. त्यानंतर भांडी वॉश करायला घेतली. सो मुलांचे टिफिन खोलून बघितले तर खरंच मला खूप छान वाटलं. म्हणजे एका आईला ना मुलांचं रिकामा टिफिन जर घरी आला ना तर तो वेगळाच म्हणजे समाधान मिळत असतो, नाही का? सो तुम्हालाही असं कधी फील होते का? नाहीतर कधी कधी काय होते ना, मुलं कधी चपाती आणतात तर कधी भाजी आणतात. सो आज दोघांनी जे आहे ना पूर्ण असं टिफिन रिकामा करून आणलेला होता आणि याच गोष्टीचा मला खूप जास्त आनंद होत होतं, कारण मुलांनी टिफिन खाल्लं हे खूप मोठी गोष्ट आहे. कारण काही काही मुलं ना खूप जास्त नाटकं करतात आणि माझे तर मुलं खूपच जास्त करतात. ही भाजी नाही पाहिजे, ती नाही भाजी पाहिजे आणि यामुळे कधी कधी टिफिनच वापस आणतात. सो आज लकीली टिफिन जे आहे ते छान पूर्ण फिनिश करून आलेले होते. त्यानंतर वेदांत खाली खेळायला गेलेला होता आणि त्याचं सारखं बेल जे आहे ते मारणं सुरू होतं. त्याला अजिबात पेशन्स नसते. त्याला असं वाटते की जसं आपण बेलची बटन मारली तसाच दरवाजा जो आहे तो ओपन झाला पाहिजे. सो त्यानंतर जे काही भांडी मी सकाळी वॉश केलेली होती ते सगळी मी ट्रॉलीमध्ये ऑर्गनाइज करून ठेवून देते, कारण सकाळी सकाळी मला हे सगळे भांडे जे आहेत ते लागत असतात. जसं फूड प्रोसिजर लागते त्यामुळे हे सगळं असं व्यवस्थित ठेवलं की मग सकाळचा स्वयंपाकही जो आहे तो पटपट करायला मला मदत होते. तर चला फ्रेंड, अशा प्रकारे आजचा व्लॉग माझा मी इथेच एंड करते. आजच्या व्लॉगमध्ये माझ्यासोबत शेवटपर्यंत राहिला त्यासाठी तुम्हा सगळ्यांचे मनापासून धन्यवाद. आणि जर तुम्हाला माझे असेच रिअल डेली व्लॉग्स, घरकाम, क्लिनिंग, ऑर्गनायझिंग आणि रोजच्या आयुष्यातले छोटे छोटे मुमेंट्स आवडत असतील ना, तर अजून खूप सारे व्लॉग्स तुम्हाला माझ्या चॅनलवर पाहायला मिळणार आहेत. म्हणून तुम्ही अजूनही माझ्या फॅमिलीचा पार्ट झालेला नसेल तर सबस्क्राईब करून नक्की माझ्या या छोट्याशा यूट्यूब फॅमिलीमध्ये जॉईन व्हा. आणि हा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या एखाद्या मैत्रिणीसोबत किंवा फॅमिली मेंबरसोबत शेअर करायला विसरू नका. मग भेटूया आपण पुढच्या व्लॉगमध्ये एका नवीन दिवसासोबत आणि नवीन काहीतरी गोष्टींसोबत. तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या. सो बाय फ्रेंड्स, हॅव अ गुड डे.